इन्सुली परिसरात आज लागलेल्या एका भीषण आगीने मोठे थैमान घातले. या आगीत कालव्याच्या कामासाठी आणून ठेवलेले पाईप जळून खाक झाले असून की त्या धुराचे लोट थेट बांदा शहरापर्यंत दिसून येत होते. या आगीच्या वक्षस्थानी स्थानिक ग्रामस्थ रतन कळंगुटकार यांचे घर देखील आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी इन्सुली परिसरात अचानक ही आग लागली. वाऱ्याच्या वेगामुळे आग परिसरात झपाट्याने पसरली. जवळच असलेल्या कालव्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर PVC पाईप साठवून ठेवण्यात आले होते. या पाईपांनी पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. जळाल्यामुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरले होते, ज्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे ही आग वाढत जाऊन रतन कळंगुटकार यांच्या घरापर्यंत पोचली. ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीच्या तीव्रतेपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि बघता बघता कळंगुटकार यांचे घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून कळंगुटकार कुटुंब उघड्यावर पडले आहे. महसूल विभागाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला आणि नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.